नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून मी सातत्याने वंचित बहुजन आघाडीबद्दल माझं मत व्यक्त केलं होतं. अनेक माझे दलित पॅन्थरच्या काळापासूनचे मित्र आहेत, त्यांना ते आवडलेलं सुद्धा नव्हतं. पण वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित, असं मी म्हटलं, किंचित बहुजन आघाडी. कारण प्रकाश आंबेडकर जे काही राजकारण गेल्या 8-10 वर्षापासून करतायत, त्यामध्ये आपला पक्ष किंवा आपली संघटना उभारण्यापेक्षा जे काय निवडणुकीचं राजकारण चालतं त्यामध्ये अधिकाधिक प्रसिद्धी मिळवायची आणि राजकारणात सिरियसली जे काही निवडणुका लढवणारे पक्ष आहेत त्यांच्यावर एक दबाव निर्माण करायचा, याच प्रकारचं राजकारण प्रकाश आंबेडकर करत असतात. आणि त्यामुळे मी एक साधा प्रश्न अनेक लोकांना विचारतो की प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातला 2 नंबर नेता कोण आहे, मला कधी सांगा. आणि कुठल्याही पत्रकाराला याचं उत्तर देता आलं नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे की प्रकाश आंबेडकर यांनी गंभीरपणे आपल्या भारिप बहुजन महासंघ असेल किंवा भारतीय रिपब्लिकन पक्ष असेल किंवा आता वंचित बहुजन आघाडी असेल, हे सगळे प्रयोग करताना आपल्याशी स्पर्धा करू शकेल किंवा भविष्य काळात आपल्यासाठी आव्हान देखील होऊ शकेल, पण संघटना आणि पक्ष उभारणी यासाठी उपयुक्त पडेल ठरेल असा कोणीही नेता आपल्या संघटनेमध्ये पक्षामध्ये उभारीला येऊ दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आंबेडकरांना मानणारा इतका प्रचंड समाज आणि संघटना आणि लोकसंख्या महाराष्ट्रात असून सुद्धा प्रकाश आंबेडकरांना अगदी बाबासाहेबांचे वारस असताना फार मोठा प्रतिसाद कुठल्याही निवडणुकीतून सहसा मिळू शकला नाही. त्याचं कारण त्यांचं हे धरसोडीचं निवडणुकीचं राजकारण आहे असंच म्हणता येईल. आणि म्हणून मी प्रत्येक निवडणुकांचा जर बारकाईने बघितलं तर किंचित मतांवर महाराष्ट्रात आपलं अस्तित्व दाखवायचं आणि त्या बळावर राजकारणातल्या प्रस्तावित इतर पक्षांना सतत हुलकावण्यात येत राहायचं. अर्थात भारतीय जनता पक्षाबरोबर आपलं कधीही जमणार नाही असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर जे आहेत, त्या प्रकाश आंबेडकरांना भाजपबरोबर जाणं कधीच शक्य झालं नाही. पण दुसरीकडे त्यांच्यावर सतत भाजपची बी टीम असा आरोप होत राहिला. याचं कारण ज्या पुरोगामी गटामध्ये किंवा पुरोगामी गोटामध्ये प्रकाश आंबेडकरांना समावेश करून घेतलं जात नाही, त्यांची मतं प्रकाश आंबेडकर फोडतात आणि म्हणूनच ती फोडलेली मतं ही भाजपला उपयुक्त ठरणारी आहेत. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचा पक्ष संघटना ही भाजपची बी टीम मानली जाते किंवा तसा आरोप केला जातो. कुठचाही पुरावा आजपर्यंत कोणी पुढे आणला नाही. निवडणुकीच्या आकडेवारीवर वाटेल ते आरोप होतात. पण दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारण मला असं वाटतं की 2-3 वर्ष प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातलं जे विस्कटलेलं राजकारण आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी, त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे त्या अराजकाचा किंवा बेशिस्तीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत राहिले. पण तो फायदा उठवताना त्यांनी कधीही गांभीर्याने निवडणुकीच्या दृष्टीने पावलं उचललेली दिसली नाही. अगदी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना चुचकारून आपल्या जवळ घेताना शिवशक्ती भीमशक्तीच्या युतीची घोषणा सुद्धा करण्यात आली होती. प्रबोधन ठाकरे यांच्या काय त्या सखल एक समग्र साहित्याची जे पोर्टल वगैरे बनवण्यात आलं, त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रबोधनकारांचे नातू आणि बाबासाहेबांचे नातू एकत्र आले आणि त्यातून ही सगळी घोषणा झाली. पण त्याचा कुठचाही परिणाम प्रत्यक्षात 2 वर्ष उलटली तरी समोर येऊ शकला नाही. उद्धव ठाकरे यांनी कधीही महाविकास आघाडीत असताना प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार
हे तर प्रकाश आंबेडकर आणि एकूणच आंबेडकरवादी चळवळीला सतत खेळवत राहिले. आणि त्याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्याला या गेल्या नुकत्याच संपलेल्या 4 महिन्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत दिसला. प्रकाश आंबेडकर यांनी त्या निवडणुकीच्या अंतिम क्षणापर्यंत जे काही फुशारक्या मारल्या होत्या त्याच्या 1% देखील आपली ताकद ते दाखवू शकले नाही. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं नाही घ्यायचं असं चर्वित चर्वण चाललं होतं, तेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणायचे आम्ही 42 जागा लढवण्याची तयारी केली. पण 42 नाही पण 2 जागा तरी प्रकाश आंबेडकरांनी पूर्ण ताकदीनिशी लढवल्या असं कुठेही दिसलं नाही. खुद्द त्यांची जागाही आपण घेतली तरी तीही ताकदीनिशी लढले किंवा एकूण निवडणुकीवर त्यांनी प्रभाव टाकला असं कुठेही दिसलं नाही. आणि हीच गोष्ट आहे की लोकसभा निवडणूक संपल्यापासून प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही रिकामे आणि मोकळे अशा लोकांची झालेली आहे. योगायोग असा की प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचे एक प्रवक्ते आहेत, त्यांचं आडनाव सुद्धा मोकळे आहे. सिद्धार्थ मोकळे या नावाचे एक त्यांचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी अलीकडेच एक फार मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे की हळूहळू करत उद्धव ठाकरे हे परत भाजपच्या गोटात जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी त्यांनी काही पुरावे देण्याचा प्रयत्न केला, संदर्भ देण्याचा. आता संदर्भ देतात तेव्हा तो हार्ड पुरावा, काहीतरी सज्जड पुरावा असावा लागतो. पण कुठेतरी कोणीतरी सांगितलेलं, काहीतरी ऐकलेलं, हेच जेव्हा सज्जड पुरावे किंवा भक्कम पुरावे म्हणून दिले जातात तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पण अर्थात सिद्धार्थ मोकळे यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप संपूर्ण बिनबुडाचा आहे हे मी तरी मान्य करत नाही. आणि म्हणूनच मोकळे यांचा आरोप गंभीर असला तरी त्याची दखल फारशी मराठी माध्यमात घेतली गेली नाही. त्याच्यावरून एकूण माध्यमामध्ये जी काही खळबळ माजावी ही प्रकाश आंबेडकरांची किंवा मोकळे यांची अपेक्षा असेल ती पूर्ण झाली नाही. पण दुसरीकडे अमराठी किंवा बिगर मराठी माध्यमात मात्र सिद्धार्थ मोकळे यांच्या या गौप्य स्फोटाची गंभीर दखल घेतली गेली आणि महाराष्ट्र में खलबली, महाराष्ट्र में ये खेला वो खेला दाव खेला अशा वाटेल त्या हेडलाईन हिंदी आणि अमराठी माध्यमामध्ये रंगवल्या गेल्या. सिद्धार्थ मोकळे यांनी नेमका काय आरोप केला होता की एकाच वेळेला 2 हालचाली सुरू झाल्या. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांचे उजवे हात आणि शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय राऊत हे अपरात्री मध्यरात्री कधीतरी मोतीलाल नेहरू मार्ग दिल्ली इथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटायला गेले होते आणि त्यानंतर अल्पावधीतच महाराष्ट्रातील भाजपचे सर्वोच्च नेते माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुपचूप सगळ्यांची नजर चुकवून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. आता अशा जेव्हा बातम्या पसरवल्या जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की ती बातमी खरी वाटावी यासाठी काहीतरी भक्कम पुरावा समोर आणला पाहिजे. आज तुम्हाला माहिती की मुंबईत नाही देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही सीसीटीव्ही नावाचा एक प्रकार बोकाळलेला आहे आणि लोकांच्या हातामध्ये जे काय स्मार्टफोन आलेले आहेत त्या प्रत्येकामध्ये कॅमेरे आहेत. त्यामुळे कोणीही माणूस कुठेही जात असताना अकारण लगेच आपला कॅमेरा घेऊन सरसावणारे लोक आपल्याला दिसतात. विमान पडत असेल की हवेत काहीतरी गडबड झाली असेल लगेच लोक त्याचे फोटो काढतात. अगदी बलात्कार होताना खून पडताना देखील त्या कोणाला मदत करण्यापेक्षा त्याचं चित्रण करण्याची लोकांची हौस आहे. त्यामुळे खटकणारं काय असेल तर आपल्या खिशातला काय तो स्मार्टफोन काढून त्याचं चित्रण केलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीच्या जवळपास फिरकताना जरी कोणी बघितलं तरी त्याचं चित्रण नक्की झालं असतं
मग ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं असतं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलं असतं, किंवा कोणाच्या ना कोणाच्या खासगी फोनमध्ये आलं असतं. अगदी सुरक्षा म्हणून मातोश्री आणि कलानगरच्या परिसरात वावरणारे जे अनेक पोलीस आहेत त्यांनी सुद्धा अशा चित्रणाचा फायदा घेतला असता. अगदी सुरक्षा व्यवस्थेत असताना सुद्धा या पोलिसांच्याकडे सुद्धा कॅमेरे असतात आणि त्याचं छुपं चित्रण होऊ शकत असतं. कारण गाडीत बसलेला किंवा त्या गेटवरून येणारा जाणारा जो आहे तो काय प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष देत नाही. मग अशा हालचालीवर नजर ठेवणारे जे असतात ते त्याचा फायदा उठवू शकतात. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर गुपचूप कितीही अपरात्री अवेळी मातोश्रीवर गेले असते तर कलानगरच्या गेटच्या परिसरामध्ये अतिशय महत्वाचे लोक राहतात, वास्तव्य करतात, महत्वाच्या वास्तू आहेत. त्याखेरीज वाटेत अनेक ठिकाणी शासनाचे सुरक्षा म्हणून लावलेले, सुरक्षितेसाठी लावलेले कॅमेरे आहेत, त्यामध्ये टिपलं गेलं असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपला शासकीय निवासस्थान मलबार हिलला जे काय तो सागर बंगला आहे तिथून निघून मातोश्री पर्यंत पोहोचताना कदाचित 1000 कॅमेरे तरी असू शकतात ज्याच्यामध्ये याचं चित्रण होऊ शकतं. आणि म्हणून वेळ असो अवेळ असो तिथून गेलेला देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस कुठला ना कुठल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला जाऊ शकतो, कोणाच्या ना कोणाच्या नजरेत भरू शकतो. ही गोष्ट विसरून जेव्हा सिद्धार्थ मोकळे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रवक्ते काही गौप्यस्फोट करतात तेव्हा त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असते. दुर्दैवाने असा कुठलाही पुरावा मोकळे यांनी दिलेला नाही. त्यांनी फक्त तारखा दिल्या, काय अमुक तारीखला दिल्लीमध्ये जे पी नड्डांच्या घरी संजय राऊत गेले होते अपरात्री, आणि देवेंद्र फडणवीस असेच अपरात्री मध्यरात्री केव्हा तरी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला गेले. आता जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा सतत सरकारी सुरक्षेच्या नजरेखाली असतो. त्यांना स्वतःलाही प्रचंड कडेकोट सुरक्षा दिलेली असते. पुढे मागे पोलिसांच्या गाड्या असतात, पायलट कार असतात, काय ते कमांडो असतात. यांची नजर चुकवून देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात का, याचा पहिला विचार व्हायला पाहिजे. की आपल्या सुरक्षेसाठी दिलेले जे पोलीस आहेत किंवा तैनात केलेले पोलीस आहेत त्यांची नजर चुकून देवेंद्र फडणवीस कसे जाऊ शकतील. तर तशी एक शक्यता दिसते, ती म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे वगैरे बंड करून गुवाहाटीला गेलेले होते अशा वेळेला रात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये रात्री अवेळी झोपलेले असताना एकनाथ शिंदे गुपचूप त्या हॉटेलमधून सटकायचे आणि कुठेतरी अज्ञात स्थळी जायचे आणि त्या अज्ञात स्थळी त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होत होती. असा खुलासा खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्यावरचा विश्वासदर्शक प्रस्ताव 2 वर्षापूर्वी, 2.25 वर्षापूर्वी विधानसभेत मांडला तेव्हाच केलेला होता खुलासा. बाजूलाच देवेंद्र फडणवीस बसले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी हात जोडून सांगितलं की बाबा सगळंच काय सांगू नका. पण एकनाथ शिंदे यांचे शब्द मला आठवतात की हे सगळ्यात मोठे कलाकार आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस. आता हे एकनाथ शिंदेनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी ते आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर सुद्धा फडणवीसांच्या पत्नी अर्धांगिनी अमृता फडणवीस यांनी नंतरच्या काळात आणखीन एक खुलासा केला की आपले विरोधी नेता असलेले पतिराज देवेंद्र फडणवीस रात्री वेळी अवेळी वेषांतर करून आपल्या सरकारी निवासातून बाहेर पडायचे आणि पहाटे पहाटे परत यायचे. ते कुठे जात होते मला माहित नाही, पण वेषांतर करून जात होते. अर्थात मुंबई आणि गुवाहाटी हे अंतर थोडकं नाही, ते विमानतळावर जाऊन विमानाच्या मार्गाने तोडलं पाहिजे. आणि अशा रीतीने देवेंद्र फडणवीस वेषांतर करून निघत असतील तर ते अर्थातच त्या काळातले गृहमंत्री अनिल देशमुख किंवा
दिलीप वळसे पाटील यांची नजर चुकवूनच जात असणार हे सांगायला नको. आणि त्यामुळे मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस हे आपल्या गृहमंत्र्याची नजर चुकवून, मुख्यमंत्र्यांची नजर चुकवून विरोधी नेत्याला मदत करत होते की वेषांतर करून देवेंद्र फडणवीस या पोलिसांना, सुरक्षा रक्षकांना गुंगारा देत होते. ह्या जर खुद्द खुलासा हा अमृता फडणवीस यांनी केला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. हा एका बाजूचा आहे. आणि दुसऱ्या बाजूचा खुलासा जर तुम्हाला बघायचा असेल तर तो एकनाथ शिंदेकडून घ्यावा लागतो. कारण एकनाथ शिंदे म्हणत होते जवळपास एक दिवस आड तरी गुवाहाटीतले एकनाथ शिंदे आणि मुंबईतले देवेंद्र फडणवीस यांची अज्ञात स्थळी भेट होत होती. ज्या अर्थी ही भेट होत होती त्या अर्थी दोघेही आपापल्या जागा सोडून कुठेतरी समान अंतरावरच्या ठिकाणी येऊन भेटत होते. अमृता फडणवीस यांनी सांगितलं आणि विधानसभेमध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागते की मुंबई पोलीस खात्याचा गृहमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांनी इतकं वाटोळं करून टाकलं होतं की गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करायचं आणि सभ्य प्रामाणिक माणसं असतील त्यांना उचलून झोडपायचं किंवा तुरुंगात डांबायचं, एवढंच काम उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात चालू होतं. त्याची साक्ष तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, खुद्द लाडके उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांचे लाडके सचिन वाजे यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याची साक्ष दिलेली आहे. आणि त्याच्याही पुढची एक गोष्ट आणखीन सांगतो. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा पहिला लॉकडाऊन चालू होता तेव्हा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात किंवा या तालुक्यातून त्या तालुक्यात किंवा एखादा टोल नाका ओलांडणं सुद्धा अशक्य होतं. नात्यातला गोत्यातला कोणी बाप आई मेली तरी त्यांच्या अंत्ययात्रेला जिल्हा ओलांडून, तालुका ओलांडून, टोल नाका ओलांडून जाऊ दिलं जात नव्हतं. इतका कडेकोट बंदोबस्त होता. अशा वेळेला अनिल देशमुखांचे लाडके असलेले गृह सचिव अमिताभ गुप्ता यांनी सीबीआयला तेव्हाही वॉन्टेड असलेले वढवाण पीएमसी बँक बुडवणारे या फरारी लोकांना मुंबईतून महाबळेश्वर पर्यंत सुरक्षितरित्या पळून जाण्यासाठी विशेष सवलत आणि सुविधा पुरवल्या होत्या. अनिल देशमुखांचे गृह सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्या वढवाण फॅमिलीला पत्र दिलं होतं की ही वढवाण फॅमिली ही माझी फॅमिली फ्रेंड आहे, त्यांना जाऊ द्या. आणि मग मुंबई, पुणे, रायगड, काय तो सातारा या जिल्ह्याच्या पोलिसांनी लॉकडाऊन काय तो धाब्यावर बसून वढवाण कुटुंबाला सुरक्षित महाबळेश्वरला जाऊ दिलं होतं. इतका कायद्याचा बोजवारा आणि पोलीस खात्याचा बोजवारा अनिल देशमुखांनी उडवला होता. तेच पोलीस खातं अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रशिक्षणात पारंगत होऊन लांड्या लबाड्या करण्यामध्ये इतकं पारंगत झालं. तेच जर आज गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल तर आपल्या शासकीय निवासस्थान सागर बंगल्यातून वेषांतर करून किंवा उजळ माथ्याने कोणाच्याही नजरेत न भरता देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर आणि कलानगर पर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. कारण त्यांना आज सेवेमध्ये अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांचं लाडकं पोलीस खातं मिळालेलं आहे, जे पोलिसांचं काम सोडून बाकी जगातल्या बाकीच्या सगळ्या उचापती करू शकतात. असं प्रशिक्षण महाविकास आघाडीच्या सरकारकडून मिळालेलं पोलीस खातं आहे. ते आज जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज्ञेत वागत असतील तर देवेंद्र फडणवीस त्यांना आज्ञा देऊ शकतात की मला गुपचूप कोणाच्या नजरेत किंवा कुठच्या कॅमेऱ्यात न येता बांद्र्याला, कलानगरमध्ये मातोश्री बंगल्यात जायचंय. तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आपल्या गृहमंत्र्याला सुरक्षितपणे कोणाच्याही नजरेत न येता मातोश्रीवर
पोहोचवू शकतात. अर्थातच मातोश्रीवर अशा रीतीने गुपचूप पोहोचलेले देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दरवाजा आडच बोललेले असतील. आता गंमत अशी की बंद दरवाजा आड जेव्हा उद्धव ठाकरेंची कोणाची भेट होते त्याचा खुलासा त्यांना भेटलेला माणूस सुद्धा करू शकत नाही, पण उद्धव ठाकरे करू शकतात. कारण बंद दरवाजा आड बोललेलं बोलणाऱ्यालाही ऐकू येत नाही, पण उद्धव ठाकरेंना ऐकू येतं. आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले मगच उद्धव ठाकरे अशा गोष्टी बंद दरवाजा आडच्या सांगत असतात. त्यामुळे सिद्धार्थ मोकळे यांनी जो खुलासा केलेला आहे, गौप्यस्फोट केलेला आहे, त्या गौप्यस्फोटामध्ये जे पी नड्डांच्या घरी संजय राऊत गेले होते की नाही याचा पुरावा मिळण्याची कुठलीही शक्यता मला दिसत नाही. पण देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची गुपचूप भेट घेतात, हा जो सिद्धार्थ मोकळे यांचा आरोप आहे तो मला बिनबुडाचा वाटत नाही. त्यात काही ना काही तथ्य असू शकतं, पण त्याचा खुलासा दोनच माणसं करू शकतात की गुपचूप वेषांतर करून आपले पतिराज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे रात्री अपरात्री घरी पडले होते का याचा खुलासा अमृता फडणवीस करू शकतात, किंवा देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर आले का आणि बंद दरवाजा आड येऊन त्यांच्याशी आपला काय संवाद झाला हे एकनाथ शिंदेप्रमाणे उद्धव ठाकरे सांगू शकतात. पण उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी आत्ता मौन पाळलेलं आहे आणि म्हणून सिद्धार्थ मोकळे यांच्या या गौप्यस्फोटाचा कुठचाही भक्कम पुरावा आपल्या समोर येऊ शकलेला नाही. तो कदाचित विधानसभा निवडणुकीचे निकाल संपले की मगच समोर येऊ शकेल. कारण उद्धव ठाकरे यांची एक खासियत आहे की जे बंद दरवाजा आड बोललं गेलेलं आहे ते 8-8, 10-10 महिने ते आपल्या पोटात जपून ठेवतात आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सरकार बनवण्याची परिस्थिती निर्माण झाली की बंद दरवाजा आड काय काय शिजलं होतं, काय काय बोललं गेलं होतं याचे खुलासे उद्धव ठाकरे हे विधानसभा निकालानंतरच सांगतात. त्यामुळे अजून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, तो जाहीर होईल. त्यानंतर उमेदवार ठरतील, अर्ज भरले जातील, आचारसंहिता लागेल, आचारसंहिता संपेल, मतदान होईल, मतमोजणी होईल आणि जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागतील तेव्हाच आपल्याला उद्धव ठाकरे हे सिद्धार्थ मोकळे यांच्या त्या गौप्य स्फोटावर आपल्या ज्ञानात काही भर घालू शकतील. तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, विलंब करावा लागेल की देवेंद्र फडणवीस सरकारच्या त्यांच्या शासकीय बंगल्यातून वेषांतर करून वेळी अवेळी उद्धव ठाकरे यांना खरोखरच मातोश्रीवर जाऊन भेटले होते का. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.